नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणे पाहत आहोत. यातला सराव संच 2.5. तर खालील रिकाम्या चौकटी भरा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आपल्याला मुळांचे स्वरूप विचारलेलं आहे, त्यावर आधारित समीकरण आहेत. मुळांचे स्वरूप कसे आहे तर वर्ग समीकरण दिले. पहिलं आहे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. b वर्ग मायनस 4ac बरोबर 5, b वर्ग मायनस 4ac बरोबर मायनस 5. आता मुळांचे स्वरूप b वर्ग मायनस 4ac डेल्टा हा धन आला तर काय आहे, ऋण आला तर काय. ह्या 3 कंडिशन आहेत, त्या सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. तर मूळ काय 5 आले, हे कसा नंबर आलाय, धन नंबर आलाय. जर धन आलं तर मुळे वास्तव व असमान असतात. वास्तव आणि असमान असतात. पहा आता b वर्ग मायनस 4ac बरोबर मायनस 5. तर इथे ऋण 5 आहे, मायनस 5 आहे. मग मुळांचे स्वरूप कसे येईल, मुळे वास्तव संख्या नाहीत. मुळे वास्तव संख्या नाहीत. आता मुळांची बेरीज, दुसरे उदाहरण दिले. मुळांची बेरीज मायनस 7 दिलेली आहे. वर्ग समीकरण सांगितले, मुळांचा गुणाकार मायनस 5. वर्ग समीकरण आपण घेणार आहोत. x वर्ग प्लस 7x प्लस 5 बरोबर 0. आता जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर, आता पहा समीकरण काय, 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. अल्फा अधिक बीटा. आता ह्याची आपण मूळ वर्ग समीकरणाशी तुलना करून a b c ह्या तिन्ही किमती काढायच्या आणि अल्फा अधिक बीटा -4 भागिले 2 बरोबर, इथे मायनस मायनस काय होईल, प्लस, आणि भाग दिला तर 2 दुने 4 बरोबर 2. अल्फा अधिक बीटा किती आलं, 2. अल्फा गुणिले बीटा बरोबर -3 भागिले a. तर ह्या दोन्ही किमती आपण काढल्या. ह्या रिकाम्या जागा भरा. यामधले हे उदाहरण आहे. प्रश्न पहिला पूर्ण काय आहे, खालील रिकाम्या जागा भरा, खालील चौकटी भरा. हा प्रश्न पहिला असा आहे पूर्ण. आता यामधला प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसरा, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. यातलं पहिलं आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आहे. विवेचकाची किंमत काढायची. तर पहिली स्टेप आहे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 ची x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करून, ह्या वर्ग समीकरणाशी तुलना करून a बरोबर 1, इथे काही नाही म्हणजे सहगुणक किती असतो 1. b बरोबर किती 7, c बरोबर -1. a b c तिन्ही किमती आपण काढलेल्या आहेत. आता विवेचक काढण्याचं सूत्र आहे b वर्ग मायनस 4ac बरोबर b ची किंमत किती आहे 7,
7चा वर्ग मायनस 4. एची किंमत किती आहे 1 आणि सीची किंमत किती आहे -1. सर्व किमती टाकल्या आपण. 7चा वर्ग 49. हा सर्व गुणाकार आहे. मायनस मायनस काय होईल प्लस. 4 1 4 आणि 4 1 4. 49 आणि 4 ही बेरीज केली तर किती आली 53. म्हणजे बी वर्ग -4ac किती आला 53. बी वर्ग -4ac बरोबर 53. विवेचक किती आला 53. यामधलं दुसरं उदाहरण आहे 2y वर्ग -5y + 10 बरोबर 0 ची ay वर्ग + by + c बरोबर 0 शी तुलना करून जर y मध्ये समीकरण दिलं असेल तर मूळ वर्ग समीकरण सुद्धा y मध्ये घ्यायचं. a ची किंमत a बरोबर 2 b -5 c बरोबर 10. a b c तिन्ही किमती काढून घ्यायच्या. आता सूत्र b वर्ग -4ac बरोबर b -5चा वर्ग -4 a 2 आहे c आहे 10. 5चा वर्ग किती 25. मायनस संख्येचा जरी वर्ग केला तर तो काय येतो धन येतो. आता हे मायनस हा सगळा गुणाकार 4 दुने 8 8 गुणिले 10 80. 25 वजा 80. तर आपण आता मोठ्यातून लहान संख्या वजा करतो. 80 मधून 25 वजा करणार तर 80 मधून 25 गेले 55 आणि साइन कोणतं मोठ्या संख्येला साइन कोणतं आहे -55. तर बी वर्ग -4ac किती आले विवेचक -55. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्न पहिल्यामध्ये खालील रिकाम्या जागा भरा. तर यामध्ये वर्ग समीकरण पाहिलं. अल्फा आणि बीटा मुळं दिले असता मुळांचे स्वरूप कसे आहे, मुळांची बेरीज दिली असता समीकरण कसे तयार करायचे आणि ह्या रिकाम्या जागा पाहिल्या. आणि आज पुन्हा प्रश्न दुसरा खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. यामधलं की मूळ वर्ग समीकरणाशी तुलना करून ए बी सी तिन्ही किमती काढायच्या. बी वर्ग -4ac हे सूत्र टाकलं. बीच्या जागेवर बी ए आणि सीच्या किमती टाकल्या. 7चा वर्ग 49 मायनस मायनस प्लस 4 1 4. 49 आणि 4 किती झाले 53. दुसरा आहे 2y वर्ग -5y + 10 बरोबर 0 ची ay वर्ग + by + c बरोबर 0 शी तुलना करून a ची किंमत b ची किंमत आणि c ची किंमत टाकली. b वर्ग -4ac b च्या जागेवर -5चा वर्ग -4ac 5चा वर्ग 25 4 दुने 8 गुणिले 10 80. 80 मधून 25 गेले 55 आणि साइन कोणतं मोठ्या संख्येचं. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिलं प्रकरणही पाहिलं 2 चलातील रेषीय समीकरणे आणि इयत्ता 10वीचं दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे. यामधला आपण आज सराव संच 2.5 पाहिला. तर गणित विषयाचा अभ्यास व्यवस्थित सराव करायचा आहे म्हणजे उदाहरणं तुम्हाला येतात आणि प्रत्येक स्टेपला मार्क आहे पेपरमध्ये. तर स्टेप व्यवस्थित सोडवायच्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर मला कमेंट्स करा. धन्यवाद.